17 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? पर्याय या 153, पर्याय बी या 155, पर्याय सी या 145 आणि पर्याय डी या 150. तर बघा, त्रिकोणी संख्या आधारित बरेचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि हा पण प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला मधून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असतोच. तर मग आपण त्रिकोणी संख्या काढायची कशी किंवा 17 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये काढता येतो. एकदम सोपी पद्धत आहे. बघा, आपल्याला कोणती संख्या म्हटलं आहे? 17 संख्या म्हटलं आहे. 17 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या. तर 17च्या पुढची संख्या किती आहे? 18. तर काय करायचे? 17 गुणिला 18, 17च्या पुढची संख्या 18 आहे, भागीला 2 करायचं. 2 करायचं झालं. बघा, आपण यांचं कॅल्क्युलेशन होतो. 9 × 9 9 दुने 18. मग 17 गुणिला 9, 17 गुणिला 9 किती होतात? तोच याचा उत्तर आहे. तर 17 गुणिला 9 केलं तर होते 153. म्हणजे पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे. अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. काय करायचं? आपल्याला जी संख्या पाया म्हटल्या त्याच्या पुढची संख्या घ्यायची, त्यांचा गुणाकार करून भागीला 2 करायचं, आपल्याला उत्तर मिळून जाईल. नंतरचा प्रश्न आहे, 12 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? पर्याय 63, पर्याय बी आहे 68, पर्याय सी आहे 78 आणि पर्याय डी आहे 70. तर सेम या प्रकारचा प्रश्न आपण अगोदरच बघितलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेमी व कर्ण 10 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पर्याय आहे 26 सेमीचा वर्ग, पर्याय बी आहे 25 सेमीचा वर्ग, पर्याय सी आहे 24 सेमीचा वर्ग व पर्याय डी आहे 14 सेमीचा वर्ग. तर यापैकी बरं उत्तर काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम बघा, प्रश्न आपण बरोबर वाचलं तर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. मग या उदाहरणामध्ये पाया कोणता आणि उंची कोणती आपल्याला माहीत आहे का नाही? तर बघा, प्रश्नात आपल्याला काटकोन त्रिकोण म्हटलं आहे. मग काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर एक कोन 90 अंशाचा असतो. समजा हा काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोण ABC. तर काटकोनासमोरील बाजू कर्ण, हा कर्ण आहे. तर कर्ण किती सेंटीमीटर म्हटलं आहे? कर्ण 10 सेमी आहे. आणि कोणती एक बाजू किती आहे? 8 सेमी आहे. समजा आपण ही बाजू 8 सेमी घेतलं तर ही बाजू आहे, ही पाय आहे आणि हे उंची आहे. सूत्रानुसार क्षेत्रफळ काढण्याकरिता आपल्याला उंची माहीत व्हायला पाहिजे. मग उंची माहीत करण्याकरिता काय करावं लागेल? तर हा जो त्रिकोण दिला हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणमध्ये बघा, आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ही तिसरी बाजू काढू शकतो. मग पायथागोरसचा प्रमेय काय? पायथागोरसचे प्रमेय काय आहे? मग कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुणिला उंचीचा अधिक, बघा, कर्णाचा वर्ग अधिक पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, हा सूत्र आहे. मग कर्ण किती आपला? कर्ण आहे 10, 10चा वर्ग बरोबर पाया. समजा आपण BC हा पाया आहे. मग BC किती आहे? 8चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. उंची आपल्याला माहीत नाही म्हणून उंचीचा वर्ग. मग 10चा वर्ग किती? तर 10चा वर्ग होते 100. 8चा वर्ग 8 8 64 अधिक उंचीचा वर्ग. आपल्याला उंची काढायच्या तर या 64ला आपण डावीकडे घेऊ. डावीकडे घेतल्यानंतर बघा इकडं धन आहे, डावीकडे आल्यावर हा ऋण होईल. मग 100 वजा 64 बरोबर उंचीचा वर्ग. 100मधून 64 गेले, राहिले किती? तर राहिले 36 बरोबर उंचीचा वर्ग. पण आपल्याला उंची काढायची आहे, वर्ग आहे म्हणून याचा 36चा वर्गमूळ घ्यावा लागेल. मग उंची बरोबर 36चा वर्ग किती? तर उंची बरोबर 6, 6, 6, 36 म्हणजे आपल्याला उंची मिळाली
6. मग आता आपण सूत्रामध्ये किमती टाकू शकतो. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. मग 1/2 किमती टाकून घ्या. पाया किती आहे आपला 8 गुणिला उंची किती आहे 6. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 3 1 3 3 2 6. मग राहिले किती तर 1 गुणिला 8 गुणिला 3 तर 8 1 8 8 1 8 होईल आणि 8 1 8 2 8 3 24. तर 24 सेमीचा वर्ग हा त्रिकोणाचे क्षेत्रफळ होईल. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले आपल्याला तर बघा, तर उदाहरणामध्ये आपल्याला पाया आणि उंची दिली असेल तर डायरेक्ट आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सूत्र वापरून किमती टाकून क्षेत्रफळ काढू शकतो. आणि समजा दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि एक बाजू आणि कर्ण दिलेला असेल तर अगोदर आपण पायथागोरसचा प्रमेय वापरून त्याची दुसरी बाजू काढून घेऊ आणि नंतर मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये त्या किमती टाकून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. अशा प्रकारे अगदी सूत्रानुसार कमी वेळेमध्ये आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येतो.